नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय सिंथॉल लाईम फ्रेश, स्पेशल पार्टनर अल्पेनलिबे जज जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. भरपूर पाऊस आलेला आहे, उत्तम वातावरण आहे आता मुंबईमध्ये. स्टँडर्ड प्रभा सोसायटी प्रभादेवी इथे राहणाऱ्या प्रार्थना प्रसाद भिवंदे या वहिनींना भेटून त्यांना आज बोलतं करणार आहोत. चारी बाजूनी पाऊस येतोय, अशा उत्तम वातावरणामध्ये आज जाऊन भेटूया भिवंदे कुटुंबाला. नमस्कार. घ्या उखाणा. एक दिवा दोन वाती, एक शिंपलं दोन मोती, प्रसादाने प्रार्थनाची अशीच राहू दे नाती. हो राहणार. द्या ओळख करून सगळ्यांची. हा, हे माझे मिस्टर प्रसाद. नमस्कार. अरे बापरे, हे काय? गणपती बाप्पा मोर. हा माझा मुलगा निश्चल, ह्या सासूबाई, हे दीर, ही माझी आई, दीरांचा मुलगा, या जाऊबाई आहेत दोघी जणी, त्या बहिणी आहेत माझ्या, ही आत्या आहे, आणि ही सगळी छोटे मंडळी बहिणींची आणि दीरांच्या. अरे वा वा. चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठली शाळा तुमची? बालमोहन विद्या मंदिर. तुमची? साने गुरुजी विद्यालय. बालपण कुठे गेलं तुमचं? प्रभादेवी मध्ये. तुमचं? प्रभादेवीतच, इराणी चाळ म्हणून बाजूलाच आहे. अच्छा. कसं गेलं बालपण? छान आहे की. तुमचं बालपण कसं गेलं? खूप मजेत गेला. हो हो. वा वा वा, छान. मग तुम्ही शाळेत कसं जायचं? तुमची शाळा कुठे होती? बालमोहन म्हणजे शिवाजी पार्क. आणि तुमची शाळा कुठे होती? दादर शिवाजी पार्क. मग कुठे भेटलात तुम्ही दोघे? कॉलेजमध्ये. कुठलं कॉलेज? कीर्ती कॉलेज. पाठीमागे काय कीर्ती कॉलेजच्या? समुद्र. हा, नाही, पण आम्ही तिथे नाही, आम्ही कॉलेजमध्ये आतमध्ये. अरे मी प्रश्न काय विचारला? कॉलेजच्या पाठी काय आहे? समुद्र आहे. मग काय सोपं उत्तर आहे, समुद्र आहे. हा पहिला प्रश्न होता. मग कुठल्या इयरला भेटले तुम्ही? आम्ही 13वीला भेटलो. कसं काय? आम्ही ग्रुप फ्रेंड होतो. म्हणजे काय असतं ते? ग्रुप फ्रेंड म्हणजे आम्ही, हा कॉमर्स साईडचा, मी आर्ट साईडचे आहे. कॅम्पसमध्ये ओळख झालेली. कशी काय हो? आता तो वेगळ्या साईडला असलेला मुलगा, त्याची ओळख कशी होईल? तो आमच्या एरियामध्ये राहत होता ना, म्हणून त्याने ओळख केली माझ्या बरोबर. तू बाबा एरियातल्या सगळ्या मुलींची ओळख. काय झालं? तेव्हा चेहरा बघितलेला होता म्हणून मग कुठला? तिला बघितलेलं एक होतं हिंदी की गाणं आपल्या माहितीये एरियात तुम्हाला? आहे. चेहऱ्यावरून, चेहरा या शब्दावरून गाणं सुरू होतं, माहितीये? चेहरा क्या देखते हो, कसं कसं आहे, कसं आहे, कसं आहे? चेहरा क्या देखते हो, हा. दिल में उतर कर देखो ना, दिल मला में मला उतर मला म्हणजे ना, कर. कीर्ती कॉलेजच्या पाठीमागे समुद्रावर हे दोघे बसले आहेत आणि मी मॉर्निंग वॉकला तिकडे गेलो असं दिसायला लागलं आता मला. काय हो, हे असं गाणं गायचे ते तिकडे? नाही. मग त्यांनी तुमच्याशी मैत्री केली. हो. मग पुढे? मग नंतर आम्ही एकत्र रिसेसमध्ये वगैरे बाहेर खालती कॅम्पसमध्ये फिरणं वगैरे, आणि मग नंतर दोघेच फिरायचा? नाही, सगळ्या मैत्रिणी वगैरे. हा एकटाच मुलगा होता आमच्या बरोबर. तुमच्या ग्रुपमध्ये? हो. का त्यांच्या असं? मित्रांना सोडून आमच्या बरोबर असायचं. का? माझे मित्र मला बोलायचे पण की आमच्याबरोबर येतोस कशाला, मुलींवरच जा, तू तिकडे छान दिसतोस. मग का असं बोलायचं? नाही, असं करून यांच्यावरच असायचो ना. का हो, पण कारण का? काहीतरी असेल ना काहीतरी कारण. असं थोडं रिलेशन जेव्हा निर्माण होत होतं त्या हिशोबाने, म्हणून मग वेळ जास्त तिकडे घालवायचं असं होतं. तुम्ही किती जणींचा ग्रुप होता? 4 जणींचा. आणि त्याच्यात हे 5वे? वा. मग तुम्ही फिरायला कुठे कुठे जायचे 5 जण? नाही, 5 जण नाही फिरायला जायचो. मग नाही, आमचं जमल्यानंतर आम्ही कसं दोघंच. जमलं? आम्ही एकदा पिक्चरला गेलो होतो. कोण कोण? आम्ही दोघंच. मग त्या बाकीच्या 4घी? त्यांना नाही नेलेलं. त्या तिथेच? अरे काय ग्रुप म्हणता आणि मग एकत्र जायला पाहिजे ना. काय झालं हो? सांगा. देवदास पिक्चरला गेलेलो. कुठला? शाहरुख खानचा. कुठला? शाहरुख खानचा देवदास पिक्चर. पहिलाच पिक्चर बघितला तो देवदास? म्हणजे मुद्दाम घेऊन गेलो होतो. का हो? थोडं तिला इमोशनल टच मला द्यायचं होतं. इमोशन. क्या बात आहे, रोमॅन्टिक आहे एकदम वातावरण. मला आत्ता कळलं यांच्या बिल्डिंग मध्ये येताना इतका पाऊस का पडला अचानक. मग काय झालं? मग त्यांनी तिथे पिक्चर संपल्यानंतर मला विचारलं की मला आवडते एक मुलगी, पण शेवटचं इनिशियल आय आहे. हा, आय. मग तेव्हा मी असं दाखवलं. तिचं नाव, माहेरचं नाव प्राची आहे, त्याच्यामुळे मी आई सांगितलं होतं, शेवटचं अल्फाबेट. बरोबर. आणि तिला सांगितलं की देवदास जशी त्याची अवस्था झाली आहे तशी माझी होऊ नये,
अशी तू इच्छा धर आणि काय ते विचार करून मला सांग. बरोबर. पण तुम्ही मला सांगा, चित्रपटाला जाण्यापूर्वी तुम्हाला असं वाटलं नाही की आपण एकटेच ह्याच्याबरोबर चित्रपटाला कसं जायचं? नाही असं का? कारण आम्ही कोणाकडे मैत्रिणीकडे वगैरे गेलो की आम्ही जायचो ग्रुपने, हं. पण तरी नाही मग असं याच काय चित्रपटाला दोघेच का गेले? मनात तर काही नव्हतं, एकमेकाला प्रपोज नाही केलेलं नाही नाही, नव्हतं, असं काही नव्हतं. मग तुमच्या मनात काहीतरी होतं. असं नाही हसायचं आता. आता सांगा मला काय झालं. तुमच्या मनात होतं ना. हो म्हणून तर गेली ना. बरोबर. कुठला थिएटर होतं ते? प्लाझा. प्लाझा. अच्छा, जवळच होतं. मग हे जेव्हा बोलले शेवटची आय आहे तेव्हा तुम्हाला तुमच्या आईची आठवण नाही आली? आली ना. नाही ना, म्हणजे तुमच्या नावात आय होता ना, म्हणून म्हणतो. माझ्या आईची पण आठवण आली ना. तिकडेच प्लाझाच्या बाहेर. त्यात असं वाटतंय, पण आता यांनी विचारलं तर पुढे काय करायचं? पुढे घरातली लोक तयार होतील की नाही होणार? बरोबर बरोबर. टेन्शन असतं. हा. पण मग तुम्ही त्यांना त्याच वेळेला काय सांगितलं नाही? नाही सांगितलं. त्याने आय म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं कोणाबद्दल बोलतो? थोडंफार कळलं, कारण तसं ग्रुपमध्ये एक मैत्रीण होती, तिचं पण आय होतं, पण हाय हाय. जरा आय आहे. बरोबर. पण ती काय बघत नव्हती त्यांच्याकडे. तुम्ही पत्ता कापला होता तेव्हा ना, हो ना? काय हो, तुम्ही मात्र असं ठरवलेलं होतं ठाम. तुमच्या मनात निर्णय झालेला होता. झालेलंच होतं. हो. होकार कधी दिला मग? मी होकार त्याला 2-3 दिवसानंतर सांगितलेलं. 2-3 दिवसांनी सांगितलेलं. मग 2-3 दिवस देवदास म्हणजे आठवत होता का? चित्रपट आठवत होता? चित्रपट आठवतो. हा? पण तुम्हाला खात्री होती होकार येणार? हो, चान्सेस खूपच होते का का? ऑलमोस्ट. कारण का तेवढं आमचं रिलेशन झालं होतं तयार. म्हणजे नाही म्हटलं तरी 12वी पासून आमची ओळख होती. एक लास्ट इयरपर्यंत 3-1 वर्ष बरीच झाली होती तशी. पण या 3 वर्षात घरी कोणी बघितलं नाही तुम्हाला कधी? बघितलं कोणी? बहिणींना वगैरे माझ्या हिच्या बहिणीनं माहिती होतं. तसं काय? इव्हन माझ्या भावाला पण माहिती होतं. हो. त्यांनी बघितलं होतं तुम्हाला? एका एरियात राहत होतो ना, मग थोडं स्वाभाविक आहे, कोणीतरी प्रभादेवी आहे. बघणारच. पण घरी कळल्यावर काय झालं? घरी कळल्यावर थोडे प्रॉब्लेम झालेत. पप्पा तर तयार नव्हतेच. हं. आणि आई? आई होती, आईचं असं काही हे नव्हतं, पण पप्पा तयार नव्हते. कारण मोठी आहे मी आणि दुसऱ्या कास्टचं म्हणून थोडं जरा प्रॉब्लेम. पहिल्या मुलीने, मोठ्या मुलीने असं केलं, मग मागच्यांचं कसं म्हणून टेन्शन होतं. टेन्शन मध्ये होतं. तुमच्या घरी कसं कळलं? माझ्या घरी तर मी स्वतःच नंतर सांगितलं हा. आईला की असं असं आहे, मी जमवलं आहे. कारण माझ्या दोन्ही भावांची लग्न जी आहेत अरेंज मॅरेज झालेली होती. आणि आई प्रिन्सिपल, रिटायर्ड प्रिन्सिपल असल्यामुळे, भाऊ पण प्रिन्सिपल, शाळेत टीचरच आहे शारदाश्रम विद्या मंदिरला. पण मग तुमच्या घरून समजूतदार फार आहेत काय सगळे. प्रॉब्लेम झाला नाही? नाही, काय नाही तसं. म्हणून मग आम्ही नंतर यांच्याकडे जाऊन मागणी घातली की असं असं आहे. सर तुम्ही गेला? सर आम्ही गेलो घरी. एकटे गेले होते? नाही, सगळी फॅमिली आम्ही सगळे गेलेलो. पण मग तुमच्या घरून काय झालं तेव्हा? ते घरी आले तेव्हा आले तेव्हा झालेले तयार, माहिती सगळे पडली तयार त्यांना. हो, झाले. किती वर्ष झाली लग्नाला? 13 वर्ष झाले. कशी गेली 13 वर्ष? खूप आनंदात गेली आहेत. मध्ये मध्ये थोडा राग त्यामुळे जरा भांडणामध्ये थोडं कशी गेली हो लग्नानंतर? तसे काही प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित गेली. शांतच आहेत ना या? नाही. नाही. म्हणजे कधी कधी पारा एवढा चढतो, हा. मग तो एकदम जगदंबेचा अवतार होतो. मग काय धडगत नसते माझी. म्हणजे कसं कसं जगदंबा दाखवा कसं कसं माझा छोटा दाखवेल तुम्हाला कसं रे? करता येईल. बरं, आता या ठिकाणी एक आव्हान आहे. घरामध्ये काही चिठ्ठ्या लपवल्यात. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची. वेळ 1 मिनिटाची. चेंडू फडी. वेळ सुरू झाली. पटकन पटापट लवकर लवकर सपोर्ट करा. 10 सेकंद खोली झाले. क्रमांक 1408. किती बाहेर आहे बटन वाटतं. जा, जा, पटकन जा. बाजूला, 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 पुढे दाखवू नका. लगेच काढ, तिथूनच काढ ना हाताने. 20 सेकंद झाली. लगेच लवकर लवकर बोल, आज पुढचं. चिमट्याचे जाळे. चिमटांचे जाळे. लवकर 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 पटकन. मुखवास. 10 मुखवास आहे बघ 9 समोर. गेलं कर 8 लवकर. 7 ती मूर्तीच 6 घे, मूर्ती घे पटकन. 5 होईल, वा, वा. अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळस तुम्हाला मिळाली. अभिनंदन. घरामध्ये चांदीची अन्नपूर्णा आलेली आहे. अभिनंदन. प्रत्येकाने आपलं नातं सांगायचं आणि या दोघांबद्दल काही बोलायचं असेल तर बोलायचं. माझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये 11 वर्षांचं अंतर आहे. बर. त्यामुळे आमच्या घरात सगळ्यांचा खूप लाडका, म्हणजे अगदी गुड्ड्या राजा आम्ही त्याला म्हणतो.
राजाशिवाय कोणी हाक मारत नाही, अगदी राजासारखा. आणि त्याचा म्हणजे मन पण त्याचं असं एकदम राजासारखं आहे, खूप दिलदार. आणि खर्च पण करणार आणि सगळ्यांसाठी खूप काय काय आणणार, वस्तू वगैरे सगळ्या घरात सगळ्यांसाठी. आणि आमची भाऊजाई पण तशीच आहे, हो. त्याला साथ देणारी आहे अगदी. अजून कोण बोलणार? द्या. मी बहीण माझी ही मोठी आणि भाऊजी. बहीण माझी खूप मनमिळाऊ आहे, म्हणजे सगळ्यांना सांभाळून घेते. लहानपणापासून तिने आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेतलं. तसेच भाऊजी पण आहेत. नाही, खूप चांगले आहेत. आणि पण ते जगदंबेच्या अवताराबद्दल थोडं रागीट पण आहे तिचा, म्हणजे तिला राग पटकन येतो, पण तेवढंच पण म्हणजे लहानपणी तुम्ही जेव्हा बहिणी बहिणी घरात असायच्या नाही, ती तेव्हा- सगळ्यांना सांभाळून घ्यायची तेव्हा. हो, तेव्हा नाही रूप नाही, दाखवायची. आता लग्न झालं जास्त. ते रूप त्यांच्या दोघं जास्त बघतात. नाही, सगळ्यांना सांभाळून होय ना. घेते. अजून कोण बोलणार? द्या. मन मिळावू आहे, पण रागिष्ट स्वभाव आहे खूप. सगळा राग सगळा ह्याच्यावर असतो. द्या. दोघंही खूप छान आहेत, मन मिळावू आहेत. तर त्यांचा तापटपणा तुम्हालाही कधी चटका लागलाय? हा कोणी सुटलेले नाही ना? कोणीच नाही. नाही, तो तिने राग म्हणजे थोडा कमी करावा. हो ना. हो. किती छान सांगतायत बघा ते. तो वादळ आलं ना घरात तर तडाख्यात सगळे येतात. नाही, काहीतरी होत असेल म्हणून ती रागवत असेल, असं काही नाही. आता नका बाजू घेऊ. म्हणजे अजून कोण बोलणार तर द्या माझी. बोला. माझी सुनबाई आहे, व्यवस्थित आहे. तुम्ही बघितलंय ते रूप? नाही नाही तुम्ही नाही बघितलंय? एकदा येऊन बसा इकडे, मग दिसेल तुम्हाला. आता एक गाणं सुरू होईल. ते गाणं सुरू झाल्यानंतर ही जी उशी आहे पुढे पुढे द्यायची. गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे, शिक्षा त्यांना. आणि शिक्षा पूर्ण केली तर वहिनीला बक्षीस. बघूया काय होणार या खेळात. हे गाणं. एका बाटलीमधले मणी रिकाम्या बाटलीमध्ये भरायचे. 45 सेकंदामध्ये हा खेळ पूर्ण केला तर यांना बक्षीस. तुमची वेळ सुरू होते आत्ता. खाली पडू न देता. 10 सेकंद झाली. 20 सेकंद झालेली आहेत. 30 सेकंद झाली. 40. अभिनंदन. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. झी मराठीकडून ही भेट. गाणं. चिमट्याच्या सहाय्याने डॉमिनोज उचलायचे आहेत. 30 सेकंदामध्ये 7 डॉमिनोज उचलले तर बक्षीस मिळणार. तुमची वेळ सुरू होते आत्ता. 30 सेकंदात 7. वेळ झपाट्याने पुढे निघालेली आहे. आतापर्यंत एकच झालेला आहे. 10 सेकंद झाली. 20 सेकंद झाली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4. अभिनंदन. अभिनंदन. तुमच्याकडे आहे ना? थांबा, तुम्हाला शिक्षा देतो. थांबा. चला, आज गाणं नको. बघूया जाऊबाई बक्षीस मिळवून देणार का? काय मस्त आलंय. नाच करा लवकर. तुम्ही काय ट्रेन मध्ये नाचताय? अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट. केवढे आरोप आले तो. चिडणं तर सगळीकडे कॉमन असेल. तरी बघूया काय वेगळे आरोप सापडतात का. खूप जोराने ओरडते. चला, ओरडणे चिडणे हे तर कॉमन आहे. जे काही आहे ना ते तुम्ही पटकन तोंडावर व्यक्त करता, स्पष्टपणे बोलून टाकता, त्यामुळे समोरच्याच्या मनाला लागतं. मान्य आहे?
हो. कुठे तुम्ही वेळेवर पोहोचत नाही कधीच. नाही, मी वेळेवर असते. वेळेवर नाही असं नाही. काय हो, काय म्हणणं? नाही, वेळेवर वेळेवर पोचते असे ऑफिसला तर रोज जाते वेळेवर टाईमवर. असते. तुम्ही हे दहशती खाली बोलताय. नाही, वेळेवर जाते. खरेदी करायला खूप आवडतं हो, खूप आवडतं. तुम्हाला? घरी असतात आणि आम्ही बहिणी दोघी जणी जाऊन शॉपिंग करतो. बरं, बहिणी नाही, बहिणी त्या बरोबर नाही. नाही का? कारण का मग परत हे बस झालं, आता किती घ्यायचंय तुला, बस झालं, इथे नको तिथे नको. आणि त्या- मग आम्ही दोघी गेलो की त्यांचा प्रॉब्लेम खरेदीचा नाही, पैसे देण्याचा. पैसे देण्याचा पण नाही. तिकडे होणारे ते वाद कोण ऐकत नाही, ना? तिकडे हात नाही घालत. नाही? नाही, तुम्हाला कोणाचा राग आला ना की खूप दिवस तुम्ही बोलणंच बंद करता. नाही, मी तेवढं नाही राहू शकत जास्त बोलल्याशिवाय. नाही, सासूबाईंवरती बऱ्याचदा राग काढतात, सासूबाईंवरती मुलाला मात्र जाम धोपटता. मी सांगितलं ना, राग त्याच्यावरच निघतो. पण काय बरोबर आहे का हो? असं लहान मुलांवरती तुमचे आई बाबा तुम्हाला मारायचे का? नाही, का? मला आई तेच सांगते की तू त्याला एवढं कशाला मारतेस, आम्ही तुला असंच मारून मोठं केलंय का. मग मारण्यापेक्षा समजावून जर काही बदल करता आलात तर काय काय वाटतं तुम्हाला? हो, आज शब्द द्यायचा असेल तर तो द्याल आम्हाला. हो, देणार ना. नक्की? प्रयत्न करणार की त्याला मारणार नाही आणि थोडा राग सुद्धा शांत करणार अरे मी वा, माझा. बघा मी आल्यामुळे एवढं तरी करा. हा? पण मला असं वाटतं, मी शाळेत असताना किंवा मी लहान असताना ना, त्यावेळेला ही सगळी खाजगी वाहिन्या नव्हत्या, पण एक उत्तम मालिका टीव्हीवर होती त्यावेळेला आणि त्याच्यातलं एक वाक्य होतं, शिक्षा शरीराला नाही तर मनाला झाली पाहिजे. तर मला असं वाटतं, शिक्षा शरीराला करून यातना होता, पण मनाला झाली ना तर त्या संस्कारातून चांगला माणूस घडू शकतो. बघा, हो. तर माझी एक विनंती आहे तुम्हाला की मारण्यापेक्षा समजावून आनंदाने पुढचा प्रवास तुम्ही केला पाहिजे. आज क्षमा मागायची असेल तर कुठली करा? कोणाची? क्षमा मागायची असेल तर माझ्या आई वडिलांची मागेन, सासूबाईंची मागेन. जर सासूबाईंनी सांगितलं मला की नाही हे करत, रागवलेली असते वगैरे त्यांची, मिस्टरांची त्यांना जास्त मी त्रास देते म्हणून, आणि निश्चलची त्याला मार करतो म्हणून. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा मागायची म्हणजे मेन मुख्य म्हणजे आई वडिलांची आणि सासू सासऱ्यांची. त्यांच्या पुण्याने आणि आशीर्वादानेच आतापर्यंतचा प्रवास सुखाचा झालेला आहे. त्याचे भाऊ आहेत, तिच्या बहिणी आहेत, त्यांच्या माझ्या नकळत काही झालं, त्यांच्याकडून काही चुका झाल्यास माझ्याकडून झाल्या असतील तर त्याबद्दल क्षमस्व त्यांनी सगळ्यांनी करावं मला असं वाटतं. आणि तुम्ही तर मगाशीच सांगितलं की वहिनीने फक्त शांत राहायला पाहिजे. तुम्हाला गंमत सांगू, मी आज 15 वर्ष कार्यक्रम करतोय. 15 वर्षात ज्या ज्या घरांमध्ये गेलो ना, त्या घरांमध्ये हा क्षण प्रत्येक घरात आला. पण 15 वर्षानंतर जेव्हा वळून बघतो ना, तर ज्या ज्या घरात शांतता आहे ना, ज्या ज्या घरामध्ये माऊलीनं नकळत स्वतःत केलेला बदल आहे, मग माऊली असतील किंवा त्या असतील, म्हणजे वहिनी असतील किंवा घरातले मिस्टर असतील, त्या घरात ना 15 वर्षात प्रगतीचं विमानाने असं टेक ऑफ घेतलंय ना की आयुष्यात घरामध्ये आनंद, सुख, समृद्धी नांदू लागलेली आहे. आणि तुम्हाला सांगतो, इतकं छान प्रेम आहे तुमचं एकमेकांवर, भविष्यात या घरात सुद्धा तशीच प्रगती झालेली दिसेल बघा. आणि त्याही पलीकडे या घरामध्ये आजपासून एक वेगळा बदल, छान बदल, सकारात्मक बदल दिसेल. आणि पुढच्या वेळेला जर मी कधी परत या बिल्डिंगमध्ये आलो तर सगळेजण सांगतील, काय जादू झाली हो बांदेकर, तुम्ही येऊन गेलात, आता ह्या आम्हाला ते रूपच दाखवत नाहीत. तर ज्यांना ज्यांना रूप मिळालेलं आहे आजपर्यंत, उद्यापासून दर्शन बंद. कळलं तुम्हाला? आता फक्त सरस्वतीचं रूप या घरामध्ये दिसणार आहे. माऊली, तुमच्या सुखासाठी मनापासून प्रार्थना. हसत राहा, आनंदात राहा आणि तुमच्या घरात, तुमच्या मनात ज्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण हो. देवाने कायम तथास्तु म्हणो, हे त्या अंबा मातेच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि आजपासून शांत होण्याचा निर्णय घेतलेल्या आमच्या वहिनींना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.